फाउंडेशनचा वापर न करता घरच्या घरी ग्लोईंग मेकअप कसा करायचा हेच आपण आज बघणार आहोत. हा मेकअप तुम्ही कुठेही ऑफिससाठी, कॉलेजसाठी किंवा कुठे जर तुम्हाला फंक्शनला जायचं असेल ना, त्यासाठी करू शकता. सगळ्यात आधी मी माझ्या चेहऱ्यावरती छान मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. हे जे मॉइश्चरायझर आहे ते सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. त्यानंतर जर तुम्ही दिवसा मेकअप करणार असाल ना, तर सनस्क्रीन नक्कीच लावायचं आहे. मी सनस्क्रीन लावत आहे. हे जे सनस्क्रीन आहे ते न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन आहे. खूप छान असं सनस्क्रीन आहे. अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही आणि सूर्यापासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शन हे नक्कीच करतं. आता जर तुम्हाला कोणत्याही फाउंडेशनचा वापर न करता इन्स्टंटली ग्लोईंग मेकअप हवा असेल, ग्लोईंग स्किन हवी असेल ना, तर ही क्रीम तुम्ही नक्की यूज करा. ही जी क्रीम आहे ती लॅक्मीची लुमिलेट क्रीम आहे. ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही यूज करू शकता. तुम्ही बघू शकता एका बाजूला मी क्रीम लावलेली आहे. इन्स्टंटली एकदम ग्लोईंग माझी स्किन दिसते. फक्त ही क्रीम तुमच्याकडे असेल ना, तुमचं काम होऊन जाणार आहे. इतकी सुंदर ही क्रीम आहे आणि या क्रीममधले मी 1 ते 2 पाउच ऑलरेडी फिनिश केलेले आहे. इतका सुंदर याचा इफेक्ट आहे. आता त्यानंतर मी सगळ्या चेहऱ्याला क्रीम लावून घेतलेलं आहे. छान काजळ लावत आहे. लॅक्मीचं काजळ आहे. छान काजळ आहे, कमी बजेटमधले आहे आणि डेली वेअरसाठी हे काजळ तुम्ही यूज करू शकता. काजळ तुमच्या मेकअपमध्ये नक्की ॲड करा, जेणेकरून तुमचे जे आईज आहेत ना, ते एन्हान्स होतात आणि तुमचा चेहरा सुद्धा खूप उठून दिसतो. कारण डोळे हे आपल्या चेहऱ्याचा ओव्हरऑल फीचर्सला एन्हान्स करण्याचं काम करतात. आता मी आयब्रो चांगला फिल करून घेणार आहे. यासाठी मी येथे पीएससीचा आयब्रो फिलिंग पॅलेट यूज केलेला आहे. त्यामधला ब्राऊन कलर मी घेतलेला आहे आणि त्याने माझे आयब्रो छान मी सेट करून घेणार आहे. बघा, जर तुमचे आयब्रोज खूप जास्त थिन असतील, पातळ असतील ना, नक्कीच आयब्रो पेन्सिल यूज करा. त्यामुळे तुमचे आयब्रोज ब्रॉड दिसतात. आता हे जे ब्लश आहे ते फॉरएव्हर 52चं ब्लश आहे. थोडंसं महाग आहे, पण वर्थ इट आहे. जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल आणि चांगल्या प्रॉडक्टमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल ना, तर हे फॉरएव्हर 52चं ब्लश तुम्ही नक्की यूज करा. ब्लश मी गालावरती, थोडंसं नोजवरती आणि हेच सेम ब्लश मी आयशॅडो म्हणून यूज करते. कारण एकदम आपल्याला नॅचरल आणि ग्लोईंग मेकअप हवा आहे. बिलकुल जास्त प्रोडक्टचा मी वापर केलेला नाही. तुम्ही बघू शकताय इन्स्टंटली किती सुंदर अशी स्किन दिसते. एकदम हेवी मेकअप जसा करतो ना, तशा प्रकारचा लुक आपला येतो. पण एकदम लाईट वेट आपला मेकअप आहे. आणि ही जी लुमी क्रीम मी यूज केली आहे ना, ती तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा हायलायटर म्हणून सुद्धा यूज करू शकता. आता स्विस ब्युटीच्या लिप लायनर मी छान लिप्स लाईन करून घेतलेल्या आहेत. आता शुगरची ही जी लिपस्टिक आहे ना, ती तुमच्याकडे असायलाच हवी, कारण इतका सुंदर शेड आहे. मोस्टली जर तुमची स्किन सावळी असेल ना, सावळ्या स्किन टोनवरती ही जी लिपस्टिक आहे ती खूप छान सूट होते आणि खूप छान आपल्या स्किनला कॉम्प्लिमेंट करते. तर याची सुद्धा लिंक तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करायचं आहे. बाय.